बरेच दिवस झालं बाहेरचं काही खाल्लं नव्हतं आणि दिवाळी खाऊन खाऊनही खूप कंटाळा आला होता. तर म्हटलं आज काही नवीन बनवूया. तर म्हणलं बनवायचं तर काय बनवायचं. तर पटकन शिवाने बोलली बनव मोमोज. कोबी होता घरामध्ये. कोबी छान बारीक चिरून घेतला आणि गाजर किसून घेतलं. ते छान एका वाडग्यामध्ये काढून घेतलं. एक शिमला मिरची छान बारीक कट करून घेतली आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. थोडासा कांदाही कापून टाकला. एक कांदा टाकला कापून आणि ते छान असं झाकून ठेवून दिलं. म्हणजे भाज्यांना छान असं पाणी सुटतं. साईडला एका ताटामध्ये 3 वाटी मैदा घेतला. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि छान पीठ मळून घेतलं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा. तो 10 मिनटं तसाच रेस्ट करायला ठेवला एका वाटीमध्ये ताट ठेवून. नंतर भाज्यांनाही छान पाणी सुटलं होतं. त्या भाज्यांचं हातानेच पिळून पाणी काढून घेतलं. पाणी एका वाटीमध्ये काढलं आणि भाज्यांचा स्टॉक तयार झाला. आणि जे भाज्या काढल्या होत्या पुन्हा त्या वाडग्यामध्ये घेतल्या. त्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची छान अशी पेस्ट बनवून घेतली होती. ती त्यामध्ये टाकली. 1 चमचा काळी मिरी पूड टाकली. पुन्हा छान मिक्स करून घेतलं आणि एक पनीर घेतलं होतं 100 ग्रॅम. तेही छान करून टाकलं. पिठाचे छान गोळे तयार करून घेतले आणि चाळणीला तेल लावून घेतलं होतं. गोळ्यांच्या व्यवस्थित पाऱ्या तयार करून घेतल्या आणि मोमोज तयार करायला घेतले. पहिला मोमोज केला, जरा व्यवस्थित झाला. एवढा काही खास जमला नाही. पण म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करत राहा, परमेश्वर कुठं ना कुठं भेटतोच. वाव. सगळे मोदकच तोंडात येते. मोदक नाही, मोमोज तयार करून घेतले आणि तोपर्यंत पाणी छान उकळलं होतं आणि छान मोमोज छान असे स्टीम करून घेतले. साईडलाच मी टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि मोमोजची छान अशी चटणी बनवून घेतली होती. गरम गरम मोमोज तयार झाले होते. श्लोक बोलला पहिला बाईट मला. सांगितले जरी शिवण्याने असले तरी बाईट मलाच पाहिजे पहिला. त्यावरती छान अशी चटणी टाकली आणि श्लोकने मोमोज खाल्ला.